असो, पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे। मुलीच्या या टॅक्सच्या पावत्या तो टॅक्सच देण्यात आला, तो टॅक्सच त्या टॅक्सच्या पावत्या देण्यात आल्या ते 2022 ला 2023 ला त्या नागरिकांनी टॅक्स भरला आणि तरी पण परत पावत्या देतात। कुठे कुठे सीसीए 2019 2020 ला त्या बिल्डिंगला ओसी भेटलेली आहे आणि तरी पण त्यांना दंड लावण्यात येतो आहे। हा कुठला प्रकार चाललेला आहे? हा कुठला प्रकार चाललेला आहे? हे महानगरपालिकेच्या अक्षरशः एकाधिकारशाही चाललेली आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही याच्या विरोधामध्ये वारंवार आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे, वारंवार आम्ही मागणी केलेली आहे, परंतु महानगरपालिका ही बिलकुल इथं ऐकून घ्यायला तयार नाहीये। याच्याबद्दल आम्ही इथं निषेध करतो आणि या इथं त्याच्यासाठी आम्ही इथं आंदोलन करणार जोपर्यंत ही शास्ती आहे आणि हे चुकीचा लावलेला दंड आहे हा जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हे आमचं आंदोलन आहे हे चालूच ठेवणार आहोत। हे इथं आम्ही सगळ्यांना मी इथं सांगत आहे। महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी, पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी, पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी, पनवेलकरांना न्याय, पनवेलकरांना न्याय झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, भारत माता की, भारत माता की, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पनवेलकरांना न्याय, पनवेलकरांना न्याय, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आपण बोलत मी बोलतो त्यांच्याशी, मी पण त्यांना हे सांगतो, मी सुद्धा बोलतो, चला ठीक आहे, शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। तुमच्या स्तरावर 2 मिनिट त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार तेही सांगून टाका। हे जे आहेत टॅक्सच्या बाबतीतल्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत या तक्रारीच्या बाबतीमध्ये तिथल्या प्रभाग स्तरावरती कॅम्प घेणं, त्यांचे जे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये झालं पाहिजे। शास्ती हा एक विषय आहे, त्यांचे जे चुकीचे लावलेले टॅक्स आहेत ऑलरेडी ठरलेला आहे टॅक्स पावती पण आपल्याकडे, तरीही नंतर दुप्पट टॅक्स दिलेला आहे। हे असे जे इश्यूज आहेत ते ऍड्रेस करायला प्रभाग स्तरावरती आपण त्या आपण पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। शास्ती